नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम चटपटीत आणि चवीला भन्नाट लागेल असे चिली गार्लिक ग्रिल सँडविच. हे सँडविच खायला खूपच क्रिस्पी आणि स्वादिष्ट लागतं. चला तर मग वेळ न घालवता साहित्य बघू. त्यासाठी मी घेतलेले साहित्य: टोस्टर, आले मिरची आणि लसूण यांची पेस्ट, ती मी नंतर करून घेणार. बटर आवश्यकतेनुसार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रेड. हा माझ्याकडे गव्हाचा ब्रेड आहे. मोझरेला चीज आणि कोथिंबीर. सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथं मी बटर थोडंसं पातळ करून घेतलं व सगळ्या ब्रेडला लावून घेते. आता नंतर आलं लसूण मिरचीची जी पेस्ट बनवली होती ती ग्रीन चटणी ती लावून त्याच्यावर थोडी कोथिंबीर भुरभुरते. तुम्हाला हवं असेल तर ह्यामध्ये तुम्ही भाजी सुद्धा घालू शकता. आता कोथिंबीर भुरभुरली. त्यानंतर आपल्या सँडविचमधला महत्त्वाचा भाग म्हणजे मोझरेला चीज, तेही भुरभुरते. हे चीज टाकताना अजिबात कंजूसी करायची नाही. अशाच पद्धतीने सगळे ब्रेड आधी मी सेट करून घेते. नंतर त्यावर थोडंसं परत बटर टाकलं. नंतर त्याच्यावरती वरचा लेअर ब्रेडचा लावला आहे. थोडंसं प्रेस करून आता टोस्टरला दोन्ही बाजूने बटर लावून ते पसरवून तयार केलेला सँडविच एक एक करून दोन्हीकडून भाजून घेऊ. ते मी इथे घेत आहे. हे सँडविच तयार होईपर्यंत तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर ह्या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आता टोस्टर गॅसवर ठेवून याला दोन्ही बाजूने 1-2 मिनिटे मीडियम गॅसवर भाजून घेऊ. तयार झाले इथे आपलं सँडविच. अशा पद्धतीने मी अजून एक दाखवते. या पहिल्या सँडविचला चीजचे दोरे जे आपल्याला हवे असतात, म्हणजे चीज मेल्ट झालेलं हवं असतं, ते इथं झालेलं नाही. दुसरं करून बघू. अशाच पद्धतीने मी सर्व स्लाइस दोन्हीकडून भाजून घेते. बघा, सगळे सँडविच आता भाजून झालेले आहेत. आता आपण कट करूया. एकदम छान पद्धतीत आतलं चीज सुद्धा मेल्ट झालेलं आहे व त्याचे दोरे पण दिसत आहेत. तयार आहे इथे आपलं चीज ग्रिल सँडविच. तुम्ही हे हिरव्या चटणीसोबत किंवा टॅमॅटो केचपसोबत खाऊ शकता. तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा व रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा.